नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण इथे जमलोय जे जीएमसी ची महाराष्ट्रामध्ये जाहिरात येत आहे। आता पुणे जीएमसी झाली, ससून रुग्णालय झालं, त्यानंतर डीएमईआर झालं, जीएमसी मुंबईची झाली, ह्या ॲड सुटल्या आहेत। नांदेडची झाली एग्जाम, त्यानंतर संभाजीनगरची सुद्धा एग्जाम झाली आहे। आता येणारी परभणी महानगरपालिकेची मान्यता मिळालेली आहे। महाराष्ट्रामध्ये जवळपास 28 महानगरपालिका आहे, त्या 28 महानगरपालिका आहे। त्यानंतर 28 महानगरपालिके अंतर्गत जे आरोग्य विभाग येते त्यासाठी जाहिरात सुटणार आहे। आता मीरा भाईंदरमध्ये गट ड च्या पोस्ट निघाल्या, त्यानंतर इकडे ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिकेची गट ड ची जाहिरात आली। मग सांगायचं तात्पर्य एवढंच की जाहिराती येत आहेत। तत्पूर्वी माझा परिचय देतो। मी आरोग्य विभागामध्ये 2023 मध्ये माझं सिलेक्शन झालं गट ड या पदावर, एक्सरे अटेंडंट म्हणून मी आता सध्या कार्यरत आहे। त्यासाठी मी तुम्हाला आता ते पॅटर्न कसा असणार आहे, म्हणजे एग्जामचा पॅटर्न कसे असेल, एग्जाम कोण कंडक्ट करतं, एग्जाम जी कसं कोणत्या प्रकारे घेण्यात येते ह्याबद्दल मी जे जाहिरातीमध्ये सांगितलं आहे त्याचप्रमाणे क्वेश्चन सेट तयार केलाय। 49 रुपये ते जीएमसी पुणेसाठी होतं। आता इथून पुढे महाराष्ट्रामधली कुठलीही जीएमसी असेल, आरोग्य विभागातील गट ड चे पद असेल किंवा त्यानंतर स्टाफ नर्स असेल, गट ड सी आरोग्याशी संबंधित क्लास 3 चे क्लास 4 चे जे पण एग्जाम क्वेश्चन असेल, त्यामध्ये क्लार्क असेल, लिपिक असेल, त्यानंतर एएनएम जीएनएम असेल, सिस्टर नर्स मिडवायपर ज्या जागा असतात त्यासाठी तुम्हाला त्या नोट्सचा अत्यंत महत्त्वाचा फायदा होणार आहे। त्यासाठी तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या 7875034127 या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही मला मेसेज करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला ती नोट्स भेटून जाईल। महाराष्ट्रातली कोणतीही जीएमसी भरती असेल, आरोग्य भरती असेल, महानगरपालिकामध्ये येणाऱ्या आरोग्य भरती असेल, त्यासाठी त्या पोस्टचा तुम्हाला अत्यंत त्या नोट्सचा महत्त्व म्हणजे एकदम फायदा होणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि इथून पुढे आज तुम्हाला जर एखादा फॉर्म भरता येत नसेल, सपोज आता जीएमसी सांगली आहे, सांगलीची ॲड सुटली आहे, त्या ॲडमध्ये अजून कास्ट वाईज जागा डिक्लेअर झालेल्या नाहीयेत, ॲड म्हणजे अजून जाहीर फॉर्म भरणं सुरू झालेलं नाही, आता होणार आहे पुढे। मग त्यासाठी जर काही माहिती असेल तर ती तुम्हाला मला माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही विचारू शकता, त्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल। आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। इथून पुढे तुम्हाला त्यासाठी महत्त्वाचा म्हणजे एकदम मोलाचं मार्गदर्शन भेटणार आहे। धन्यवाद विद्यार्थी।